महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्यावरती प्रकाश आंबेडकर यांनी राज्यामध्ये तिसरा पर्याय निर्माण केलाय। मनोज जरांगेंना सोबत घेऊन लोकसभा लढवण्याची आंबेडकर यांनी तयारी दर्शवलेली आहे। मराठा आणि दलित समाजाची मोठ बांधण्याचा आंबेडकरांचा प्रयत्न आहे, पण मतदारांना हे प्रश्नी पडतंय का? खरंच मनोज जरांगेंनी फक्त समाजकारणच करावं की राजकारणामध्येही यावं? दरम्यान या संदर्भात मतदारांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी नाजिम मुल्ला यांनी। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात एक नवी आघाडी होण्याची शक्यता आहे। प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे म्हणजेच मराठा समाज आणि दलित समाज अशी एक मोठ बांधण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकरांकडून होत आहे। याच बाबत मतदारांना नेमकं काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत। पिंपरी चिंचवड शहरातल्या विविध भागात आता आपण वावरतोय। खरं तर लोकसभाची चर्चा तुमच्यात होत असेलच, परंतु आता मनोज जरांगे आणि प्रकाश आंबेडकर हे एकत्र येण्याची चिन्ह आहेत। काय वाटतं तुम्हाला याबद्दल? आम्हाला याच्याबद्दल आनंद वाटतोय, कारण हे दोघे जर एकत्र आले तर बऱ्यापैकी त्यांना बहुमत मिळू शकतं असं वाटतं मला। जी भावना जी आहे लोकांची ती लोक हे करणारच की ती युतीच्या मागे लोक आपल्या महाआघाडीच्या मागे लोक जाणार असतील आणि ती लोक त्यांना मतदान करणार। वंचितचे लोक खरंच चांगली लोक आहेत ती, आणि त्याच्यामुळे तो फरक पडणार नाही की आघाडीचा याच्यात फायदा होईल, आघाडीला फायदा होईल ते असं वाटतं। म्हणजे माझं वैयक्तिक स्वतःचं मत असं आहे। बरोबर, महाविकास आघाडी सोबत जायची चर्चा सुरू होती, परंतु आता ते जात नाहीयेत, मनोज जरांगेंसोबत जातात। बरोबर आहे, त्यांचंच ते व्यक्तिगत महत्व बरोबर होतं। कारण की ज्या वेळेस की प्रकाश आंबेडकरांनी ठाकरे, काँग्रेस आणि यांच्या संगत जाण्याचा प्रस्ताव मांडला त्यावेळेस त्यांना खूप चांगलं सपोर्ट मिळत होतं। पण ज्यावेळेस त्यांना नाही का म्हणजे असं प्रत्येक क्षेत्रातनं प्रत्येक मिटिंगमधनं त्यांना डावललं जातं, त्यावेळेस त्यांनी हा निर्णय त्यांना घेणं भाग पडलं। त्यामुळं वंचित आघाडी आणि जर हे जरांगे पाटील तर एकत्र येत असेल तर हा तिसरा पर्याय मिळू शकतो। जर ही कुठंतरी वंचित शोषित लोक एकत्र आली आणि तिसरा समर्थ पर्याय देणं गरजेचं आहे, कारण सत्तेमध्ये सगळे मिळूनच खात आहेत। आता विरोधक कोण आणि सत्तेतला कोण आहे याचा कुठलाही ठाव ठिकाणा अजूनही कोणाला लागलेला नाही। त्याच्यामुळं जर तिसरा समर्थ पर्याय उभा राहत असेल कोणाला तर तो निश्चित यावा, आणि त्याच्या माध्यमातून आता काय चोरांच्या हातात दिलं पोरांच्या हातात द्यायला काय हरकत आहे, हा पर्याय घेऊन त्यांनी पुढे चालावं। सर्वसामान्य म्हणतायत की तिसरा पर्याय उभा न करता प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे यांनी महाविकास आघाडी सोबत या ठिकाणी जायला हवं। आणि त्यानंतर मग काय होईल पुन्हा एकदा मी तुम्हाला ऐकवतो काय होईल। त्यामुळं अबकी बार बीजेपी बहार। नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।